नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला विशेष असं बघायला मिळणार आहे. सायली अर्जुनच्या जागेवर आल्यामुळे आता तिला सगळ्या केसेस ऐकाव्या लागत असतात. त्या सगळ्या केसेस ऐकत असताना काही गोष्टी तर तिला समजतच नसतात आणि काही गोष्टींचा गोंधळ आता तिचा उडू लागलेला असतो आणि तिला सावरण्यासाठी तिथे चैतन्य तर आहेतच. इकडे तिला एक कॉल येतो, त्याच्यामध्ये पण केसची तारीख ठरवायची असते. तिने गडबडीत हो तर बोलून दिलेलं असतं, पण कोणत्या केसबद्दल हो बोललेलं असतं हेही तिला आठवत नसतं. समोर क्लायंट बसलेले असतात, त्यांना काय उत्तर द्यावं हेही समजेना. तिचा उडालेला गोंधळ पाहून आता तिला चैतन्य मदत करू लागतो. तिला फार घाबरायला होऊ लागतं की आपण काय करत आहोत, आपल्याला हे नक्की जमेल ना, आपल्याकडनं काही चूक तर होणार नाही ना ह्या लिगल प्रोसेसमध्ये. हा विचार करून ती डोक्याला हात लावून बसते. चैतन्य तिला म्हणत असतो की मी आहे, काळजी करू नको. इकडे आपले अर्जुन साहेब नवीनच लढाई लढत आहे, ती म्हणजे कपडे वाळत घालण्याची. त्यातच सायली त्याला फोन करून विचारू लागते की तुम्ही काय करत आहात, तर तो सांगतो कपडे वाळत घालते. हे ऐकल्यानंतर तर चैतन्याला फारच हसू येतं, पण तो म्हणत असतो माझं ठीक आहे, पण तू काय करत आहेस, तुला जमतं आहे ना लीगल वगैरे सगळं. आणि ते नीट वाचली की पॉईंट नाही लीगल प्रोसेसचे, तर तिला विचार पडतो कसल्या लीगल प्रोसेसबद्दल बोलताय. चैतन्याला ती विचारू लागते. चैतन्य तिला सांगू लागतो अरे हां, एक महत्त्वाचं काम होतं. तर ती म्हणू लागते ठीक आहे, मी बघते ते काय आहे आणि मग तुम्हाला कळवते. तुम्हाला हे माझे कामं जमत आहेत की नाही व्यवस्थित, हेही ती विचारते. तर तो म्हणतो हो हो, मग एकदम सोपे, एकदम फटफट करतोय मी, आणि फोन ठेवतो. खरं तर इतके मुश्किल वाटतं त्याला, हे कामं त्याच्या डोक्यावरनं जात आहे, पण तो सांगतोय असं की सगळं जमतं आहे मला. आता चैतन्याला फार हसायला येत असतं की तो धुणी भांडी वाळत घालतोय, कपडे धुतोय. सगळं ऐकल्यानंतर त्याला फार विचित्रही वाटत असतं, पण ठीक आहे, एन्जॉय करतो ती ही गमतीशीर सगळ्या गोष्टी. आणि इकडे मात्र आता महिपत डोक्यावरती जास्तच डोहीजड होतोय असं नागराजला वाटू लागले. किती दिवस त्याला असं थांबवून ठेवणार की तुझ्या मुलीला मी मारून टाकेल जर तू तोंड उघडलं तर. असं खूप दिवस नाही करू शकत. आता प्रियाची मदत घ्यायलाच हवी असा विचार त्याच्या मनात आला आहे, कारण प्रिया एवढी प्रामाणिक नाही तिच्यावर विश्वास ठेवायला. पण तिने केलेली आता ह्या क्षणाला मदत ती महत्त्वाची असणार. आता तिचं थोडंफार ऐकावं तर लागणार हा विचार करून आता तो हवालदाराला खुणवू लागतो की तू त्या महिपतला बाहेर घेऊन जा, मला फोनवरती बोलायचे. तर महिपतला उठवायला हवालदार जातो. तुमचं बाहेर काम आहे तर तुम्हाला बाहेर बोलवले, चला म्हणत त्याला तो बाहेर घेऊन जात असतो. आणि नागराजकडे तो मोठी मोठी डोळे करून पाहू लागतो. पाहता पाहता चालता चालता त्याच्याकडे वटारून पाहतो आणि निघून जातो. इकडे नागराज वाटच पाहत असतो त्याला कधी घेऊन जात आहे. आता इथे सायलीला चहा आवडतो, दरवेळेला कॉफी येते, पण आज सायलीसाठी छान प्रकारे तिथे चहा ऑर्डर केलेला असतो. चैतन्यने स्वतः घेऊन येतो चैतन्य चहा, आणि चहा एन्जॉय करता करता तो तिला विचारतो तू काय वाचत होती, तर ती सांगते मी रविराज काकांची जी फाईल आहे ना ती वाचत होते, त्याच्यात काही डिटेल्स बघत होते, काही समजतं आहे का नाही. तर त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली आहे की ऐन टायमावरती त्यांनी टेम्पो बदलला होता. मग तो टेम्पोवाला कोण होता, तो व्यक्ती नागराजने अरेंज केलेला असेल तर तो आपल्याकडे पुरावा असेल की त्याने नागराजला पाहिले, नागराजनेच तो टेम्पो अरेंज केला आहे, ही साक्षी जर दिली तर लगेच सिद्ध होईल ना हे सगळं त्यांनी केले. इकडे आता नागराजने फोन केलेला असतो प्रियाला. प्रिया खूप खुश होते. चला काका काका तुम्ही मला फोन केला, मला खूप आनंद झाला, असं सगळे वाक्य ती बोलू लागते. नागराज मात्र म्हणू लागतो की तुला एवढी कधीपासून काकाची आठवण यायला लागली आहे, एवढं प्रेम होतं चालले. तर ती म्हणते काका आपण दोघं एका टीममध्ये आहोत की नाही, तुमची मदत करणं माझं कामच आहे आणि माझी मदत करणं तुमचं काम, आपण एका टीममध्येच राहायला हवं. इथे तो विचारतो तिला नक्की सांग तुझा काय स्वार्थ आहे का प्रिया ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. तर ती म्हणते स्वार्थ वगैरे काही नाही, तुमच्यामुळे मी आज इथे आहे, मला त्याची जाणीव आहे, तुम्हाला मदत करायला हवी कोणीतरी, तोच विचार करून मी तुम्हाला मदत करत आहे, अशा शब्दात ती काकाचं मन जिंकते. आता पुढे काय करायचं काय नाही ती सांगू लागते. तुम्हाला जेव्हा पण माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही फोन करून हवालदाराकडनं फोन घेऊन फोन करायचा आणि पुन्हा तो फोन हवालदाराकडे द्यायचा. कसं तुम्हालाही प्रॉब्लेम नको आणि मलाही नाही. तर नागराज इथे तिला एक महत्त्वाची जबाबदारी देतोय की सायली अर्जुनने कधीही केसबद्दल काही चौकशी केली तर त्यांना ह्या केसपासून डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम तुला राहील.
आणि त्यांना या केसमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होऊ द्यायचं नाही, त्यांचं लक्ष विचलित करत राहा. मग मी कसा लगेच बाहेर येतो की मी पाहतच राहा. तर ती म्हणते हो हो मी तर काम सुरू पण केलं. अर्जुन सायलीला चॅलेंज दिला तर ते दोघंजण एकमेकांच्या जागेवर नाटक करत बसले लहान मुलांसारखं. ती झाली वकील, तो झाला या घरातला आचारी. इथे मात्र ह्या वकिलींबाईला युक्ती सुचल्याप्रमाणे चैतन्यने आपल्या बाबूला बोलवलेलं असतं. बाबूलाकडनं काही गोष्टी त्या विचारू लागतात की तुला आठवतं आहे काय काय ते सगळं पुन्हा एकदा रिपीट कर. तर आता बाबू पुन्हा एकदा ते सगळं आठवू लागतो की ऐन माझा टेम्पो 2-4 दिवस पहिलेच ऑर्डर केलेला होता, पण ज्या वेळेला मी रस्त्याने निघालो त्यावेळेला तो रस्त्यात बंद पडला. आता ऐन टायमाला बंद पडला आहे म्हटल्यावरती मी साहेबांना फोन केलेला. ते सगळं तो आठवून सांगत असतो. इकडे नागराजने महत्त्वाची जबाबदारी आता पुन्हा एक दिलेली आहे, ती म्हणजे प्रियाला. प्रियाच्या कानामध्ये असं एक गुपित सांगितले, ज्या गुपितामुळे तिला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते गुपित म्हणजे साक्षी ज्या मुलासोबत राहते तो मुलगा सचिन आहे. सचिन म्हणजे अस्मिताचा नवरा. एवढी मोठी बातमी तिच्या आता हाताशी लागली आहे तर तिला खूप मोठं आश्चर्य वाटू लागतं की असं पण घडू शकतं. तिला तर जणू घाबाडच हाती लागल्यासारखा आनंद झालेला असतो. ह्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नसतो. पण नागराज तिला आणखी 1-2 कानमंत्र सांगतो. आता ते कानमंत्र काय आहे हे आपल्याला पुढे जाऊन समजणार. ते एकदम गुपित पद्धतीने त्यांनी एकमेकांशी बोललेलं आहे. आता घरी आपल्याला पाहायला मिळणार की अस्मिता म्हणत असते की किती उशीर झाला, सायली आज इतका वेळ होऊन आलेली नाही. आणि त्यातच कल्पना म्हणू लागते की आता जेवायला हा कधी बनवणार, कधी मिळणार. अस्मिता तर म्हणते मला इतकी भूक लागली आई तुला काय सांगू, आता तर माझं पेशन्स संपतच चालला आहे. तरी ते प्रताप म्हणू लागतो की हे बघ आता तुला किचनचे सगळे धागेदोरे स्वतःच्या हातात घ्यावंच लागेल, तुला आता तिथे रांधावंच लागेल. कारण जर उशीर झाला जेवणाला तर अस्मिताच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. तर आता इथे कल्पना स्वयंपाक मदत करण्यासाठी अर्जुनला जात असते. अर्जुन मात्र अजूनही हे लवंग कशाला म्हणतात, जायपत्री कशाला म्हणतात, मसाले भात करायचे आहे त्याला, मसाले कोणते कोणते वापरतात तेच शोधण्यामध्ये रममाण आहे. सगळेजण त्याची चेष्टामस्करी करत असतात पण तो कुणाकडे काही लक्ष देत नाही. मी बनवतो म्हणजे बनवतो. इथे कल्पना म्हणू लागते की तुम्हाला फार कळ लागते तुमच्या मुलाची, तुम्हाला तर अद्दल घडवायची माझी इच्छाच आहे, तुम्हाला असं घरातलं काम म्हणजे एकदम सोपं वाटतं ना. प्रताप म्हणू लागतो ए बाई माझ्यासाठी नाही तर माझ्या ह्या अस्मितासाठी तरी जाऊन त्याला मदत करू लाग बरं कामामध्ये. आता इथे कल्पना उठते आणि इथे सगळं अर्जुनला दाखवू लागते की हे अशी अशी वस्तू आहे, हिच्यामध्ये असं आपण फोडणी करणार, तडका देणार आणि सगळी प्रोसेस ती व्यवस्थित समजावून सांगते. अर्जुन घाईगडबडीत म्हणतो सगळं समजलं येतं मला सगळं, जा मामा तू. आता एवढी मोठी लढाई त्याला पुन्हा एकदा सुरू करायची, अजून किती वेळ घेणार. आता हे सगळं पाहण्यात आपल्याला भरपूर वेळ जाणार. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की इकडे मात्र आपली सायली फारच व्यस्त असते. ते म्हणजे त्या केस संदर्भात तिने बाबूला भरपूर गोष्टी अशा विचारलेल्या आहे ज्या केस संदर्भात महत्त्वाच्या आहे, पण ते पॉईंट सुटून गेलेले होते. आता बाबू इथे आठवण करून सांगू लागला की त्या दिवशी खरंच काय काय घडलं होतं. तर तो एक गोष्ट नीट निवांत अशी आठवू लागतो. हे बघा जेव्हा गाडी बंद पडली त्यावेळेला मी महिपत साहेबांना फोन केला, तर साहेबांनी मला थांब तिथे जिथे तुझी गाडी बंद पडली तिथेच थांब, मी तुझी काहीतरी अरेंजमेंट करतो, दुसरी गाडी तुझ्यापर्यंत पोचली म्हणजे बस ना. तर त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं की आपण गाडी आता दुसऱ्यांची तयार करायची. तर ती गाडी त्यांनी तयार केल्यानंतर ती माझ्या ठिकाणी येऊन पोचलेली होती. ती गाडी नागराजच्या एका ओळखीच्या ठिकाणावरून कॉन्ट्रॅक्टदाराची आणलेली होती. हे मला नक्की आठवतं. त्यांनी मला फोनवर तसं सांगितलं होतं की नागराज साहेबांच्या ओळखीचा एक व्यक्ती रमेश नावाचा, तो तुझ्यापर्यंत टेम्पो घेऊन येईल आणि मग पुढची प्रोसेस तू सुरू कर. त्या पद्धतीने मी माझ्या कामाला लागतो. कारण त्याच वेळेला रमेश ती गाडी घेऊन आला, माझ्या ताब्यात ती गाडी दिली, बंद पडलेली गाडी त्याने स्वतःच्या ताब्यात घेतली आणि महिपत साहेबांनी मग मला पुढची जबाबदारी दिलेली होती. त्या पद्धतीने मी पुढे कामाला लागलेलो होतो. आणि त्या रमेशला मी त्या दिवशीच पाहिलं. त्याचं आडनाव काय होतं हे विचारल्यानंतर तो म्हणतो नाही एवढ्या गोष्टी मला डिटेलमध्ये आठवत नाही आहे आणि त्याचं आडनाव ऐकल्याचंही मला आठवत नाही आहे असंही तो सांगतो. हां पण मी तो चेहरा आजपर्यंत विसरलेलो नाही. त्या चेहऱ्याचं वर्णन मी तुम्हाला करून सांगू शकतो. तर ते चैतन्याला आठवतं, आपण स्केच आर्टिस्टला जर अशा चेहऱ्याचं वर्णन सांगितलं तर तो आपल्याला चेहरा बनवून देऊ शकतो. चला ठरलं तर मग आता इथे सायलीने
स्केच आर्टिस्टला बोलवण्याचं ठरवलं आणि त्या स्केच आर्टिस्टला सगळं इत्थंभूत माहिती आता बाबू सांगू लागलेला असतो. त्याची डोळे कशी होती, त्याचे केस कसे होते, त्याच्या चेहऱ्याचा आकार कसा होता, ज्या ज्या पद्धतीने बाबू सांगत होता त्या पद्धतीने हे सगळं प्रोसेस चालू असतं. आणि त्या सगळ्या प्रोसेसनंतर एक चेहरा तयार होतो. बाबू तो चेहरा पाहतो आणि हाच तो रमेश, हे बघा असं म्हणत तो चेहरा सायली आणि आपल्या चैतन्याला दाखवू लागतो. आता इथे चैतन्य, कॉंग्रॅच्युलेशन सायली, तू पहिल्याच दिवशी एक मस्त क्रिएटिव्ह काम केलेलं आहे, ते म्हणजे नागराजच्या विरोधात. हाच एकमेव पुरावा आहे जो सिद्ध करू शकतो की नागराज ह्या सगळ्या केसमध्ये होता, महिपत सोबत सामील होता, त्यानेच गाडी अरेंज केलेली होती, याचा पुरावा हा व्यक्ती आहे. पण आता याला शोधायचं कसं, तर पोलिसांची मदत घ्यायची ठरवते सायली. आता जे नेहमीचे पोलीस आहे त्यांना फोन करून त्या केसबद्दल इथे आता सायली सांगते आणि त्या फोटोचं वर्णन करते. तो फोटो व्हॉट्सअपला त्यांना टाकते. आता पोलीस लागले त्या व्यक्तीला शोधण्याच्या कामाला. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते अर्जुन सायली फारच रोमॅन्टिक झालेले असतात. अर्जुनने इथे आपल्या सायलीला एक फूल दिलेलं असतं आणि आपल्या सायलीने त्याला एक ॲप्रन दिलेलं असतं अन्नपूर्णा नावाचं. चला तर मग पुढील भागामध्ये प्रिया आणखी काय काय धिंगाणा करते हेही पाहूया.